असो, धिक्कार असो, धिक्कार असो. जय भीम. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शाहू महाराज की, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, पिता लहुजी वसंत साळवेंचा. कितवा दिवस आहे आणि काय काय मागणी आहेत आपल्या? आंदोलन नव्हे तर आमरण उपोषणचा, अन्न त्याग पाणी त्याग आमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे. उपोषणाचा 6वा दिवस आहे. परंतु या ठिकाणी प्रशासन या कुठल्याही पद्धतीची दखल घेत नसल्यामुळे हे प्रशासन मायबाप म्हणतो आपण, पण ते मायबापच मेले म्हणून हे आताचे सध्याचे कलेक्टर आणि पालकमंत्र्याने आकियोसे गोली मारे जास्त गाणं ऐकले वाटते. त्यामुळे ते असं फक्त नुसतं इशारे करायलेत आणि त्यांचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आम्ही त्या निषेध करतो. कारण पालकमंत्री म्हणजे आपल्या सर्वांचे पालक असतात, परंतु त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त त्यांचे पक्ष, त्यांचे नगरसेवक आणि जे काय त्यांचं ते निवडणूक याच्यातच ते मगन आहेत. आणि सोलापूरकराला पूर्ण बंदूकच्या इशाऱ्याच्या गोळ्या दाखवतात. मला काय म्हणायचं आहे की तुम्ही ज्यावेळी निवडणुका लागतात त्यावेळी तुम्ही मायबाप जनता म्हणून हात जोडता आणि जेव्हा निवडून येता तेव्हा दंड ठोकता. म्हणजे नेमकं तुम्ही दंड कुणाला ठोकता? म्हणजे तुम्हाला निवडून दिली जनता म्हणून ठोकता का? तर या ठिकाणी या कलेक्टरचा आणि या पालकमंत्र्याचा या ठिकाणी निषेध करतो आम्ही. आणि या निषेधार्थाच आज या ठिकाणी 6वा दिवस आमचा उपोषणाचा होता. त्या उपोषणामध्ये या ठिकाणी आमच्या अशा मागण्या होत्या, जे MSRDC जे टोल नाके आहेत ते टोल नाके पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आणि हे पूर्ण पाठपुरावा आम्ही माननीय कलेक्टर साहेबाला भेटलो, मंत्रालयाला पत्र व्यवहार केला. आम्ही एवढं सगळं काय पाठपुरावा असताना आमच्यासोबत बसा, आम्ही दाखवतो बेकायदेशीर. आम्ही म्हणत नाही की कायदेशीर आहे त्याला बेकायदेशीर करा, बेकायदेशीरला कायदेशीर करा. सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतले कामं दाखवून हे टोल वसुली करून सर्वसामान्य जनतेची, सर्वसामान्य लोकांची फसवणूक करतात. शेतकऱ्याची पिळवणूक आहे. हे खऱ्या अर्थाने सोलापूरकराच्या शेतकऱ्याच्या टाळूवरची लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. आज प्रजासत्ताक दिन आहे. म्हणजे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी घटना दिली ती घटना आज लागू झालेली आहे 26 जानेवारी 1950ला. परंतु हे देश संविधानावर चालतो, परंतु असे काही भ्रष्टाचारी अधिकारी असतात ते खरोखर सोलापूरचं नाव कलंकित करायला. आणि आम्ही उपोषणला बसलो होतो. आमची दखल न घेतल्यामुळं आम्ही या ठिकाणी मुंडन या शासनाचा आम्ही निषेध केलाय. ते मायबाप सरकार आपण शासन म्हणतो, जे मायबाप जे न्याय देतंय ते आमच्यासाठी आज मेलेलं आहे. आमची दखल घेतली नाही, त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध म्हणून या ठिकाणी हे मुंडन आंदोलन केले. पुढची भूमिका काय असणार? पुढची भूमिका आमची, जर उद्याचा आम्हाला अल्टिमेट दिलेला आहे, उद्या जर ह्याचा मार्ग निघाला नाही तर हे जेवढे पण MSRDC टोल नाके हे आम्ही फोडू. स्वतः आम्ही कार्यकर्ते घेऊन फोडू. आणि ह्याचे जबाबदार कोण झाले तर प्रशासन असणार.